आमचा जीव आम्ही धोक्यात घालून त्यांना पकडलं. मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रात तोंडवळी येथे सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नसल्याच्या विरोधात ग्रामस्थांनी काल सोमवारपासून खाडीपात्रात नौकेत बसून साखळी उपोषण सुरू केलं. एकीकडे हे उपोषण सुरू असतानाच दुसरीकडे या उपोषण स्थळापासून हाकेच्या अंतरावर या खाडीपात्रात वाळू माफियांकडून उपसा सुरू होता. प्रशासनाच्या डोळ्यासमोर वाळू माफियांचा हा नंगानाच सुरू असताना त्याच्यावर कारवाई होत नसल्याने प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल बनल्याचं बोललं जातंय. प्रशासनच काही कारवाई करत नसल्याने संतप्त बनलेल्या तोंडवळवासियांनी काल मध्यरात्री अखेर आक्रमक पवित्रा घेत कालावल खाडीत सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर स्वतः कारवाई करत वाळू उपसा करणाऱ्या 4 नौकांपैकी एक नौका व त्यावरील कामगारांना ग्रामस्थांनी पकडलं. एक नौका पकडल्यानंतर इतर नौका पळून गेल्या. यावेळी नौका पकडण्यासाठी मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही मदत अथवा पोलीस संरक्षण देण्यात आलं नाही असा आरोप ग्रामस्थांनी करत प्रशासनाच्या बेकायदेशीर कारभारावर टीका केली आहे. आमच्याजवळ पोलीस माळ स्टेशनचे मालवणचे हवालदार सावंत जाधव होते. त्यांना सांगितलं की आम्हाला जादा कुमक मागवा म्हणून. तर ते बोलले की त्यांनी मालवणला फोन लावला तर त्यांना सांगितले पोच द्या म्हणून आम्हाला. तर तिकडून त्यांना रिपोर्ट आला की तुम्ही जाऊ नका पकडायला, त्यांना जाऊ दे गाववाल्यांना. तर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आणि आमचे पोलीस पाटील या. तसे त्याप्रमाणे आम्ही गेलो तर ते 4 तिकडे होड्या होत्या, त्याच्यातले 3 पळून गेले आणि एक होडी आम्ही पकडली आणि ती किनारी आणली. अद्याप कोणतीही कारवाई इथे झालेली नाही आहे. तलाठी भाऊ आलेले, त्यांनी आता पंचायत घातली आहे. अद्याप कोणताही अधिकारी इथे आलेला नाही आहे. आता पाहूया किती वेळाने येते. प्रशासन आम्हाला कोणतीही मदत करत नाही आहे. तरी देखील आम्ही इथे उपोषणात बसून सुद्धा त्या होड्या पकडून आणलेल्या आहेत. आमच्या जीवाशी आमचा जीव आम्ही धोक्यात घालून त्यांना होड्या पळून गेल्या. एक होडी आणण्यात आम्हाला यश आलेलं आहे. ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे हे आंदोलन अधिक उग्र बनलं असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेतंय याकडे लक्ष लागलंय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.